नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, सत्य मांडणे हा जर गुन्हा तर करून आम्ही पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाव आहे आणि त्या अनुषंगानं ठाण्यातल्या 3 हातनाका परिसरामध्ये प्रसिद्ध असणारं खवय्या हॉटेल भुईर हॉटेल या ठिकाणी आपण आलेलो आहे. मित्रांनो, संपूर्ण जगावर युद्धजन परिस्थिती निर्माण झाली, सिलेंडरचा तुटवडा झाला, पण जुनं ते सोनं म्हणायची वेळ मात्र संपूर्ण महाराष्ट्रावर येत असताना आपण हे दृश्य बघतोय. माझ्या पाठीमागे आपण बघाल कशा चुली पेटल्या गेलेल्या आहेत. आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण बघताय की या ठिकाणी आपणाला चुली पेटलेल्या आहेत, कारण त्या सिलेंडरचा तुटवडा संपूर्ण महाराष्ट्रभर होत असताना मात्र पुन्हा ही महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली परंपरा आपणाला कुठेतरी जीवित झालेली बघायला मिळते. आणि त्या अनुषंगानं हे हॉटेल व्यवसाय करणारे सहकारी मित्र माझ्याकडे जोडलेले आहेत. गेले अनेक वर्ष आपल्या हॉटेलची एक परंपरा आहे. पहिलं हे जे हॉटेल होतं ते चुलीवरच होतं, कालांतरानं सिलेंडराने आता सिलेंडर मिळत नाहीयेत, आपण पुन्हा चुलीकडे आलाय. काय वाटतंय आपल्याला? आपल्या काय गॅस का तुटवडा असल्यामुळे चुलीवरती आपण सध्याला जेवण चालू केलेलं आहे. आज गेले कित्येक वर्ष हॉटेल आपलं चालू आहे, त्यामुळे आज गॅसचा तुटवडा आल्यामुळे चुलीवरती आपलं जेवण चालू आहे. कारण की पब्लिकला गैरसोय होऊ नये त्यासाठी त्या हेतूने आपण चुलीवरती जेवण चालू केलेलं आहे. आणि हे हॉटेल हे ब्रँच म्हणजे पब्लिकसाठी चाललेलं आहे. आज हे हॉटेलचं बोलण्याचं नाव आहे भरपूर आहे. आज गेले 30 ते 40 वर्ष हॉटेलचं नाव आहे, पण काही कारण बंद न ठेवण्यापूर्वी आम्ही चुलीवरती जेवण चालू केलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही आज सध्याला हॉटेलची परिस्थिती चालू आहे. गेले 40 वर्ष गोरगरिबांची सेवा, भुकेलेची तालेलीची सेवा करणारं कोरोना काळामधलं सगळ्यात मोठं योगदान आहे ते भुईर हॉटेलच आहे. पण महाराष्ट्रातल्या संस्कृतीची पुन्हा एकदा माझ्यावर गुरुनी जोडलेले आहे. ताई, सिलेंडरचे दर गगनाला भिडलेले असताना युद्धजन परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा सिलेंडर बंद झाले, मिळणं बंद झालं आणि त्यामुळे हॉटेल व्यवसायवाले पुन्हा चूल पेटवलेले आहे. आपण एक गृहिणी म्हणून आपल्याला काय वाटतं? सर, हे योग्य आहे की आहे ना, आपण जेव्हा हॉटेलमध्ये चूल पेटू शकतो, पण आपण जेव्हा आपल्या घरामध्ये चूल नाही पेटू शकत ना, आपण फ्लॅटमध्ये राहतो, तर ही समस्या म्हणजे जे समाजासाठी योग्य आहे पण आपल्या घरासाठी योग्य नाही. मग यासाठी काय करायचं? तर गृहिणीने काय प्रत्येकीने चूल पेटवावी असं काही नाहीये. पण आता हे हॉटेल व्यवसाय ठीक आहे बाबा, यांना महाग जरी दिलं तरी ते घेऊ शकतात, पण सर्वसामान्यांनी काय करायचं? कुठं जायचं? गृहिणी म्हणून काय वाटतंय की महाराष्ट्रातली संस्कृती पुन्हा कुठेतरी आपण जुन्या पिढीकडे चाललोय? यस, बरोबर. कारण जुनं तेच सोनं आहे. चूल ही पारंपरिक आपली संस्कृती आहे, ही आपण जपलीच पाहिजे. आणि हेच वेगळे पण आपल्याला ठाण्यातल्या भुईर हॉटेलकडे बघायला मिळतोय. भुईर हॉटेलचे गेले अनेक वर्ष संस्थापक अध्यक्ष आपल्याकडे जोडलेले आहेत. काका, गेले 40 वर्ष आपण लोकांच्या सेवेमध्ये, लोकांच्या खवय्यांच्या जिभेवर तळंगणारे चव म्हणलं की भुईर हॉटेल म्हणून ओळखलं जातं. आज आपण लोकांच्या सेवेसाठी पुन्हा चुली पेटवलेल्या आहेत. काय वाटतं? आता या 40 वर्ष झाले, अजूनपर्यंत काही कुठला त्रास न झाला. आता काय गॅस नाही मिळत, त्यामुळे आता पर्याय काय आम्ही निवडला, फक्त चुलीवर जेवण बनायचं. एवढी आनंदाची गोष्ट आहे. फक्त पब्लिकची सेवा करण्यासाठी आता राहिली. गेले अनेक वर्ष आपण 40 वर्षापासून ही सेवा करताय. आता सिलेंडरचा तुटवडा लक्षात येतच आपण चुली पेटवलेल्या आहेत, पण लोकांपर्यंत आपली सेवा सुरू आहे. लोकांमध्ये सेवा पुरत राहणार, चुलीवरती जेवण कमी पडून देणार नाही, सगळी सुविधा व्यवस्थित करणार. मित्रांनो, समाजामध्ये अशी काही गोड माणसं आहेत म्हणून ठाण्यातल्या आपणाला 3 हातनाका परिसरामध्ये असणारं भुईर हॉटेल आहे. ती लोकांना अहोरात्र या ठिकाणी अन्न देण्याचं काम करतं. आणि म्हणून जरी सिलेंडर जरी तुटवडा झाला असेल, सिलेंडर बंद झाले असेल, तर महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातलं जुनं ते सोनं मांडणारी चूल पुन्हा पेटल्यामुळं मात्र आपल्याला संपूर्ण या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतंय अनेक खवय्यांची या ठिकाणी आपल्याला हजेरी लागलेली आहे. पण चूल पेटवून लोकांच्या पर्यंत सेवा देणारं ठाण्यातल्या आपल्याला 3 हातनाका परिसरातलं भुईर हॉटेल आहे. ते खऱ्या अर्थानं एक समाजसेवेचा नवा ध्यास आणि नवा इतिहास आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली संस्कृती मात्र लोप पावत असताना अनेक आपण ज्यावेळी मुंबई शहराबाहेर जाताना आपण चुलीवरचं जेवणाची जास्त मागणी असताना मात्र युद्धजन परिस्थितीमुळे का म्हणा, पण महाराष्ट्रातली संस्कृती आणि जुनं ते सोनं म्हणायची वेळ मात्र महाराष्ट्रातल्या खवय्य आणि हॉटेल चालकांच्यावर आली असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन शेमिका गंद्रे, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.